सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेसमेंट ऑफ फर्म म्हणजेच काय की बेसिकली ज्यावेळी तुम्हाला एक्झाममध्ये फर्मचं PGBP इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी येईल, क्वेश्चन विचारला जाईल, त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो तोच एक कन्सेप्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला मी सांगतो, आपण एक थोडंसं डिस्कस करूया, रीड आउट करूया की बेसिकली जनरल अंडरस्टँडिंगप्रमाणे पार्टनरशिप फर्म ही तिच्या पार्टनर्सपेक्षा काय असते, सेपरेट आयडेंटिटी असते. सो त्यामुळे पार्टनरशिप फर्मला जो काही टॅक्स रेट राहतो हा फ्लॅट 30% टॅक्स रेट लागतो. सरचार्ज ॲप्लिकेबल जो काही असेल तो, आणि हेल्थ अँड एज्युकेशन 4%. ओके. देन यामध्ये सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे की शेअर ऑफ पार्टनर इन द इन्कम ऑफ द फर्म इज नॉट टॅक्सेबल इन दी हँड्स ऑफ पार्टनर्स. दॅट मीन्स काय की बेसिकली पार्टनर्सला जो काही प्रॉफिट मिळतो फर्मकडनं, तो प्रॉफिट त्या पार्टनर्सचं भलेही इन्कम आहे, बट ते त्यांना टॅक्सेबल होत नाही. तर यामध्ये एक सिम्पल लॉजिक आहे बघा, की हे जे इन्कम त्यांना जो पार्टनरशिपचा जे शेअर मिळाला आहे, हा जो या इन्कमवर ऑलरेडी पार्टनरशिप फर्मने टॅक्स पे केलेला असेल 30%चा. त्यामुळे ह्या पार्टनर्सला काय होऊन जातं, एक्झेम्प्ट होऊन जातं. त्यानंतर पार्टनरशिप फर्ममध्ये दोन अजून इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला MCQला यूज होतील. दॅट इज अ फर्म कॅन नॉट हॅव इन्कम अंडर द हेड सॅलरीज. पार्टनरशिप फर्मचं सॅलरी इन्कम कधीच नसू शकतं. रिझन काय बघा, पार्टनरशिप फर्म ही एक स्वतः बिझनेस एंटिटी आहे. सॅलरी ही तिच्या एम्प्लॉईजला देणार असेल, बट पार्टनरशिप फर्मला कोणीही सॅलरी पे करू शकत नाही. देन सेकंड पॉईंट इज की रजिस्ट्रेशन ऑफ फर्म इज नॉट कंपल्सरी टू असेस अ फर्म. म्हणजेच काय त्यांना सांगायचं आहे की बेसिकली पार्टनरशिप फर्म रजिस्टर्ड असो किंवा नसो, इन्कम टॅक्सच्या नजरेमध्ये तुम्ही पार्टनरशिप फर्म आहात, आणि मग ती भले रजिस्टर्ड असो किंवा अनरजिस्टर्ड असो, तुम्हाला तुमचं इन्कम कम्प्यूट करायचं आहे आणि तुम्हाला इन्कम टॅक्स पे करायचा आहे. ओके. सो त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे डिडक्शन अंडर सेक्शन 40B. सो इथे बघा लिहिलेलं आहे की इन केस ऑफ कम्प्युटेशन ऑफ इन्कम अंडर दी हेड PGBP, a partnership firm shall, apart from all deductions discussed in the said chapter, फर्दर अलाउड डिडक्शन अंडर सेक्शन 40B. दॅट मीन्स काय बघा, ज्यावेळी आपण पार्टनरशिप फर्मचा PGBP इन्कम कॅल्क्युलेट करतो, सर्व काही ॲडजस्टमेंट जे आपण जनरली फॉलो करतो त्याच करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन ॲज पर बुक्स आपण ॲडबॅक करतो, आणि ॲज पर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करून काय करतो, लेस करतो. बोनस पेड केला असेल तर तो कॅशमध्ये असेल तेवढाच आपण अलाउड करतो, बाकीचा डिसअलाउड करतो. सो अशा ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या सर्व तुम्ही फॉलो करणार. बट तुम्ही पार्टनरशिप फर्म असल्यामुळे तुम्हाला अजून एक डिडक्शन ॲप्लिकेबल होतं, ते म्हणजे डिडक्शन अंडर सेक्शन 40B. मग आता डिडक्शन अंडर सेक्शन 40B म्हणजे हे कोणत्या रिलेटेड आहे, तर डिडक्शन अंडर सेक्शन 40B हे इट इज इन रिलेटेड टू इंटरेस्ट टू पार्टनर आणि रेम्युनरेशन टू पार्टनर. बघा, आता पार्टनरशिप फर्म आहे, सो हे जनरल आहे की पार्टनरशिप फर्म काय करते, पार्टनरशिप फर्मने त्यांच्या पार्टनर्सकडनं जर का कॅपिटल घेतलं असेल किंवा लोन घेतलं असेल, तर त्यावर पार्टनरशिप फर्म त्यांना काय पे करते, इंटरेस्ट पे करते. सो त्या इंटरेस्टचं सुद्धा पार्टनरशिप फर्मला डिडक्शन हे अलाउड आहे, सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स. अगेन पार्टनरशिप फर्म त्याच्या पार्टनर्सला सॅलरी, कमिशन वगैरे पे करते. सो त्याला काय बोलतो आपण, रेम्युनरेशन बोलतो. सो पार्टनरशिप फर्म त्यांच्या पार्टनरला जे काही इंटरेस्ट आणि रेम्युनरेशन पे करते त्याच्या अगेन्स्ट त्यांना डिडक्शन अलाउड आहे. तर डिडक्शन अलाउड आहे म्हणजे सिम्पल, जर का तुम्हाला आठवत असेल तर बेसिकली आपण जो क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, आपण काय करायचो की आपल्याला जर का मी इथे शो केला तुम्हाला, तर हे बघा, हा एक क्वेश्चन आहे की उत्तर आणि दक्षिण ही एक पार्टनर्स आहेत, त्यांची पार्टनरशिप फर्म आहे. यामध्ये बघा, हा आपला जनरल क्वेश्चन आहे की आपल्याला काय करायचं असं, आपला क्वेश्चन P&Lचा दिलेला आहे. प्रॉफिटपासून आपण स्टार्ट करतो, जे काही डिसअलाउड असेल ते ॲड करणार आणि अलाउड काय करायचे, लेस करायचे. सो सेम क्वेश्चन असणार आहे, फक्त यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट कोणती असणार आहे, सॅलरी आणि इंटरेस्ट. ओके. सो हे डिडक्शनसुद्धा तुम्हाला काय मिळणार आहेत, अलाउड आहेत, पण किती अलाउड आहेत आणि किती डिसअलाउड आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो बिफोर दॅट, जर का तुम्हाला हे डिडक्शन पाहिजे असेल, अंडर सेक्शन 40B डिडक्शन तुम्हाला तेव्हाच अलाउड होईल ॲज पर सेक्शन 185. जर का तुमची पार्टनरशिप ही एव्हिडन्स्ड बाय एन इन्स्ट्रुमेंट आहे. आता एव्हिडन्स्ड बाय एन इन्स्ट्रुमेंट दॅट मीन्स तुमच्या फर्मची पार्टनरशिप डीड आहे, आता डीड म्हणजेच काय, बेसिकली अग्रीमेंट. ओके. सो बेसिकली तुमच्या फर्मची पार्टनरशिप डीड
आहे, दॅट मीन्स तुमच्या फर्मचं ॲग्रीमेंट असलं पाहिजे. सेकंड थिंग, त्याची जी सर्टिफाईड कॉपी आहे ही तुम्ही काय करायची, अकंपनी द रिटर्न ऑफ इन्कम तुम्ही रिटर्नसोबत फाईल करायची आहे. देन तुमचा जो इंडिव्हिज्युअल शेअर्स ऑफ द पार्टनर्स मस्ट बी स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रुमेंट. दॅट मीन्स तुमच्या पार्टनर्सचा जो काही शेअर आहे, फॉर एक्झाम्पल 2:2 2:3 हा तुम्हाला काय करायचा, स्पेसिफाय करायचा आहे. आणि जर का तुम्ही हे फाईल नाही केलं तर तुम्हाला डिडक्शन मिळणार नाही. ओके, देन आपण ॲक्च्युअल ॲडजस्टमेंटकडे येऊया. ओके, सो काय सांगतो बघा, इंटरेस्ट टू पार्टनर्स वेदर ऑन कॅपिटल ऑर लोन इज अलाउड एज डिडक्शन. दॅट मीन्स तुमचा इंटरेस्ट कोणताही असो, कॅपिटल असो वा लोन, तो तुम्हाला अलाउड आहे, सब्जेक्ट टू कंडिशन्स. काय कंडिशन आहे की मस्ट बी ऑथोराइज्ड बाय द पार्टनरशिप डीड. तुमच्या पार्टनरशिप डीडने तो ऑथोराईज केलेला असला पाहिजे. ओके, आणि किती तुम्हाला अलाउड आहे तर मिनिमम ऑफ द फॉलोविंग. मिनिमम ऑफ द फॉलोविंग म्हणजेच किती रे, ॲक्च्युअल इंटरेस्ट आणि 12% पर ॲनम्स विच एवर इज लोअर. दॅट मीन्स तुमच्या इंटरेस्टसाठी लिमिट किती आहे, 12%ची. जर का 12%पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तो काय करावा लागेल, डिसअलाउड होईल. मग तुम्हाला काय करावं लागेल, ॲडबॅक करावं लागेल. आपण एक्झाम्पल घेऊया. बेसिकली ॲज पर बुक्स ऑफ अकाउंट्स किती आहे, 20,000 तुम्ही इंटरेस्ट पे केलं आहे. ओके, 20,000 पे केलं आहे, तो किती टक्के आहे, 10% आहे. आणि ॲज पर पार्टनरशिप डीड किती आहे, 10%. सो 10%ला तुम्ही कंपेअर कशासोबत करणार, 12% सोबत. सो विच एवर इज लोअर दॅट इज 10%. सो विदिन लिमिट्स आहे, सो काहीही डिसअलाउड होणार नाही. पण जर का 30,000 तुम्ही पे केलं, जो किती आहे 15% आहे, आणि पार्टनरशिप डीडने तर 12% सांगितलं होता, पण तुम्ही ॲक्च्युअल किती पे केलं आहे, 15%. सो 15%ला कंपेअर करा 12% प्रोव्हिजनप्रमाणे. सो विच एवर इज लोअर, 12%. सो 12%पर्यंत तुम्ही पे करू शकता. मग 12%पेक्षा जेवढा पण एक्सेस आहे, तुम्ही किती केलं आहे, 15, म्हणजे एक्सेस किती आहे, 3%. सो तो 3% तुम्हाला काय करावं लागेल, डिसअलाउड करावा लागेल. ओके, सो डिसअलाउड म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा तुम्ही हा जो इंटरेस्ट आहे हा तुम्ही काय केला असेल, डेबिटला दाखवला असेल. फॉर एक्झाम्पल जर का आपण बघितलं इथे क्वेश्चनमध्ये बघा, P&Lच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन कॅपिटल 15% दिलेले आहेत. हा तुम्ही इथे डेबिट केला. आता जर का हा तुम्ही इथे डेबिट केला असेल, बट म्हणजे तुमचं हे जे इन्कम आहे हे कमी झालं असणार, राईट. मग तुम्हाला किती अलाउड आहे, फक्त 12%. दॅट म्हणजे एक्स्ट्रा 3% तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा ॲडबॅक करावं लागेल. सो दॅट तुमचं इन्कम काय होईल, वाढलं जाईल ऑटोमॅटिकली. त्यामध्ये 3% तुम्हाला काय करायचे आहेत, इन्क्रीज ॲडबॅक करायचे. मग 3% कॅल्क्युलेट कसे करायचे, तर सिम्पल आहे, इंटरेस्टची अमाऊंट डिवायडेड बाय 15 करा इंटू एक्सेस, दॅट इज 3%. सो 6,000 तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. नेक्स्ट आहे 30,000 तुम्ही पे केले, जे की 15% आहेत, पण तुमची डीड सायलेंट आहे. बघा, आपण काय ऐकलं होतं की बेसिकली तुमचा जो इंटरेस्ट आहे हा पार्टनरशिप डीडप्रमाणे असला पाहिजे. आणि जर का तो पार्टनरशिप डीडप्रमाणे नसेल, जर का पार्टनरशिप डीड तुमची सायलेंट असेल, त्यामध्ये कोणत्याही इंटरेस्टबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे, तर टोटल इंटरेस्ट म्हणजे तुम्ही 15% जो काही पे केला आहे तो काय होणार आहे, तुमचं डिसअलाउड होणार आहे. तुमचा इंटरेस्ट काय होणार, डिसअलाउड. दॅट मीन्स भलेही हा 12%पेक्षा सुद्धा कमी असेल, तरीसुद्धा हा टोटली काय होईल, डिसअलाउड होईल. सो इम्पॉर्टंट पॉईंट काय की तुमची पार्टनरशिप डीडने इंटरेस्टबद्दल काही ना काहीतरी सांगितलेलं असलं पाहिजे. देन 30,000 फॉर एक्झाम्पल तुम्ही पे केलं, जो किती आहे 20% आहे. 30,000 किती पर्सेंट आहे, 20%. पार्टनरशिप डीडने 18 सांगितलेत. आता इथे आपण कशाला कम्पेअर करणार, 20%. सो 20% आणि 12% किती एक्स्ट्रा पे केलं तुम्ही, 8%. सो 8%साठी तुम्ही व्हॅल्यू काय करणार, पुन्हा ॲडबॅक करणार. देन नेक्स्ट केसमध्ये 15% तुमचा आहे, पे केलेला आहे. पार्टनरशिप डीडने 10 सांगितलं आहे, सो तुम्ही एक्स्ट्रा किती पे केला आहे, 5%. इथे बघा, इथे तुम्ही बेसिकली आपल्याला इंटरेस्ट रेट कोणता कम्पेअर करायचा आहे, पार्टनरशिप डीड आणि 12%. बट पार्टनरशिप डीडपेक्षा जर का तुमचा ॲक्च्युअल इंटरेस्ट जास्त असेल, ठीक आहे, पार्टनरशिप डीडपेक्षा तुमचा ॲक्च्युअल रेट जास्त असेल, तर तुम्ही ॲक्च्युअलला तुम्ही 12% सोबत कम्पेअर करता, राईट. सो जर का मी आता एक नॉर्मल तुम्हाला इथे आपण एक कन्क्लुजन काढलं, तर जर का ॲक्च्युअल हा तुमचा डीडपेक्षा जास्त आहे आणि डीडचा रेट हा मोर दॅन 12% आहे, राईट. मग या केसमध्ये तुम्ही काय कम्पेअर, तुमचा एक्सेस काय असणार आहे, ॲक्च्युअल
मायनस 12%. बट तुमचा ॲक्च्युअल हा पेक्षा जास्त आहे, बट जो दीडचा रेट आहे हा तुमचा लेस दॅन 12% आहे. म्हणजे इथे जर का मी दीडपेक्षा आहे तर तुम्ही काय करणार, ॲक्च्युअल मायनस did. फॉर एक्झाम्पल बघा की फॉर एक्झाम्पल ॲक्च्युअल आहे आपला 20%, डीडचा आहे 15% आणि हे आहेत आपले 12%. सो बघा ॲक्च्युअल डीडपेक्षा जास्त आहे आणि डीडचा रेटसुद्धा 12%पेक्षा जास्त आहे. मग आपण काय करणार, ॲक्च्युअल किती आहे आपला 20 मायनस 12, सो आन्सर किती आलं 8%. तुम्ही काय करणार, डिसअलाउड करणार. पण इथे फॉर एक्झाम्पल आपला ॲक्च्युअल आहे 15, डीड आहे 10. सो इथे काय झालं, ॲक्च्युअल डीडपेक्षा जास्त आहे बट डीडचा जो रेट आहे हा 12%पेक्षा कमी आहे, राईट. मग या केसमध्ये ॲक्च्युअल किती आहे 15 आणि डीडचा किती आहे 10. सो तुम्ही डिसअलाउड किती करणार 5, राईट. सो हा एक कन्सेप्ट आहे, ही एक ॲडजस्टमेंट तुम्ही फॉलो करणार. आणि दॅन आपण अजून पुढे जाऊया की अजून एक कन्सेप्ट दॅट इज रेम्युनरेशन. ओके, नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जो आहे तो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे बेसिकली इन्कम म्हणून शो करायचं आहे तुम्ही. आणि त्यानंतर नेक्स्ट चालू होतो दॅट इज रेम्युनरेशन टू पार्टनर. सो रेम्युनरेशन म्हणजेच काय रे, सॅलरी, फीज, कमिशन, बोनस जे काही तुम्ही पे करताय तुमच्या पार्टनरला, हे तुम्हाला ॲज अ डिडक्शन अलाउड आहे, सब्जेक्ट टू जो पार्टनर आहे तो वर्किंग पार्टनर असला पाहिजे. म्हणजे जर का वर्किंग पार्टनर म्हणजेच कोण, तर वर्किंग पार्टनर म्हणजे इंडिव्हिज्युअल जो एकटा माणूस आहे ॲक्टिव्हली एंगेज इन कंडक्टिंग दी अफेअर्स ऑफ द बिझनेस ऑर प्रोफेशन. हे जे बेसिकली तिकडे डे टू डे बेसिसवर तिकडे काम करतो, त्याचा टाईम देतो, त्याला आपण काय बोलतो वर्किंग पार्टनर. फॉर एक्झाम्पल एखादा पार्टनर आहे जो कधीतरी येतो आणि तिकडे असाच व्हिजिटला येतो, मग त्याला सॅलरी तुम्ही पे करताय, तर ती काय होणार आहे, टोटली डिसअलाउड होणार आहे. पण जर का तुमचा पार्टनर रेग्युलरली तिथे येतो, काम करतो, तो तुमचा बिझनेस सांभाळतो आहे पार्टनर, तर त्याला तुम्ही जे काही पे करता त्याचं रेम्युनरेशन तुम्हाला काय आहे, ॲज अ डिडक्शन अलाउड आहे. मग किती डिडक्शन तुम्हाला अलाउड आहे, तर त्यांनी बघा काय सांगितलं की रेम्युनरेशन इन टोटल, म्हणजे तुमचे जेवढे पण पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सला जेवढं काही तुम्ही रेम्युनरेशन देत आहे, टोटल रेम्युनरेशन. फॉर एक्झाम्पल तुमचे 2 पार्टनर आहेत, ह्या दोन्ही पार्टनरचं जे काही तुम्ही सॅलरी पे करता आहात ती मिनिमम असली पाहिजे किती, जे तुम्ही ॲक्च्युअल पे केलं ते किंवा मॅक्झिमम परमिसिबल लिमिट अंडर सेक्शन 40B. हे तुम्हाला डिडक्शन कधी मिळणार आहे, जी तुम्ही ॲक्च्युअल पे केली ती किंवा मॅक्झिमम परमिसिबल लिमिट जी काही आपण कॅल्क्युलेट करणार यामध्ये, विच एव्हर इज लोअर असेल तेवढं तुम्हाला काय मिळणार आहे, डिडक्शन मिळणार आहे. सो या केसमध्ये मॅक्झिमम परमिसिबल लिमिट बेसिकली काय, जर का आपण इथल्या इथेच एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, समजा तुम्ही ॲक्च्युअल दोन्ही पार्टनरला मिळून किती पे केलेत, 5 लाख पे केलेत. तुम्ही किती पे केलेत, तुम्ही 5 लाख पे केलेत. पण ह्या लिमिटप्रमाणे तुमचं इन्कम किती आहे, तुमचं कॅल्क्युलेशन किती आलं आहे 3 लाख. तर विच एव्हर इज लोअर, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली अलाउड किती होणार, फक्त 3 लाख. मग आता तुम्ही तर 5 लाख लेस केलेले असणार, पण तुम्हाला अलाउड फक्त 3 लाख आहेत. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले तर हे 5 लाख टोटली काय करावे लागणार, ॲड करावे लागणार. आणि देन हे काय करायचे, 3 लाख काय करायचे, लेस करायचे. सो ऑटोमॅटिकली तुमचे 2 लाख काय होतील, पुन्हा ॲडबॅक होतील. ओके, सो ही ॲडजस्टमेंट आहे, बट ऑब्वियसली आपण एक्झाम्पलसोबत जास्त क्लिअर होईल. सो इथे बघा मॅक्झिमम परमिसिबल लिमिट कशी कॅल्क्युलेट करायची ते बघूया. सो बेसिकली मॅक्झिमम परमिसिबल लिमिट बघा कशी कॅल्क्युलेट करतो. इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो आहे बुक प्रॉफिट. सो बेसिकली बुक प्रॉफिट काय आहे हे आपण पुढे बघूया. त्याआधी आपण
जो मेन पॉईंट आहे तो बघूया की बेसिकली बघा, जर का तुम्हाला हा जो तुमचा जो काही बुक प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट केला हा तुमचा लॉस आहे. जर का लॉस असेल तर तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही 1.5 लाखच रुपये अलाउड होणार आहेत ॲज अ डिडक्शन. पण जर का तुम्हाला प्रॉफिट झाला आहे, तर त्या केसमध्ये जो काही प्रॉफिट झाला आहे त्यातले पहिले 3 लाख आहेत ते सेपरेट करा आणि बॅलन्स आहेत ते साईडला करा. म्हणजे फर्स्ट 3 लाख आहेत त्याचे 90% और 1,50,000 विच एवर इज हायर. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल तुमचा बुक प्रॉफिट आला 10 lakhs. मग या 10 lakhspैकी 3 लाख तुम्ही वेगळे करणार, 3 लाख आणि 7 लाख वेगळे करणार. सो ह्या 3 लाखाचे तुम्ही काय करणार पुढे जाऊन 90%, राईट. मग या 90%चे किती होतात तुमचे 2.7 lakh. या 2.7 lakhला तुम्ही कम्पेअर कोणासोबत करणार 1.5 lakh विच एवर इज हायर, म्हणजे किती 2.7 लाख. देन जे रिमेनिंग बुक प्रॉफिट आहे त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे 60% ऑफ नेक्स्ट बुक प्रॉफिट. म्हणजे जो रिमेनिंग बुक प्रॉफिट आहे त्याचे 60%. सो 7 lakhचे 60% किती होतात 4,20,000, राईट. दॅट मीन्स टोटल तुम्हाला रेम्युनरेशन किती अलाउड होईल मग या केसमध्ये, तर पहिले 2.7 lakhs प्लस हे 4.2 lakhs. सो इन टोटॅलिटी किती झाले 6,90,000, 6.9 lakhs. एवढं रेम्युनरेशन तुम्हाला काय होणार आहे अलाउड होणार आहे. मग जर का हे झालं तुमचं मॅक्झिमम परमिसिबल लिमिट, आणि जर का तुम्ही ॲक्च्युली किती दिलेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲक्च्युली किती पे केले 7 लाख पे केलेत, मग विच एवर इज लोअर प्रमाणे 6.9 lakh झाले. सो 10,000 तुम्हाला काय झाले डिसअलाउड करायचे आहेत. मग कसे करणार, तर 7 lakh ॲड करणार आणि 6.9 lakh लेस करणार. ओके, आपण क्वेश्चनसोबत बघूया हा क्वेश्चन, हे एक्झाम्पल. फक्त यापुढे एक कन्सेप्ट अजून एक आहे जो इम्पॉर्टंट आहे की नक्की बुक प्रॉफिट म्हणजेच काय. तर बुक प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, सिम्पल आहे. आपण जनरली जसं PGBP काढतो ते PGBP कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं आपण करतो, आपण आपला नेट प्रॉफिट घेतो, या नेट प्रॉफिट P&Lचा घेतो, यामध्ये आपण सर्व काही आपल्या ॲडजस्टमेंट करायचे जे जनरली आहेत त्या सर्व 36 पासून 44 DB सर्व 28 पासून सर्व काही ॲडजस्टमेंट करायचे आहेत. आपल्याला आपला एक प्रॉफिट मिळेल, PGBP इन्कम मिळेल. यामध्ये आता आपल्या क्वेश्चनमध्ये अजून एक एक्स्ट्रा आयटम असेल तो म्हणजे इंटरेस्ट टू पार्टनर आणि सॅलरी टू रेम्युनरेशन टू पार्टनर. आपण सॅलरी तर इंटरेस्ट तर जो एक्सेस असेल मोर दॅन 12% तो तर तुम्हाला ॲडबॅक करायचाच आहे. बट त्याचबरोबर जे काही रेम्युनरेशन दिलं आहे ते सुद्धा तुम्ही काय करायचं आहे ॲडबॅक करायचं आहे. म्हणजे जर का रेम्युनरेशन दिलेलं असेल डेबिट साईडला तर ते तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिलं तर ॲड करायचं आहे. ते ॲड केलं की तुम्हाला तिथे तुमच्या क्वेश्चनमध्ये ना बेसिकली पार्टनरशिप फर्मच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला खूप वेळा बेसिकली ही 110% ॲडजस्टमेंट असते, दॅट इज ब्रॉड फॉरवर्ड लॉस आणि अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या क्वेश्चनमध्ये मिळतील. सो तुम्हाला काय करायचं आहे बेसिकली तुम्ही PGBP इन्कम काढलं, त्यामध्ये तुमचं रेम्युनरेशन ॲडबॅक केलं, त्यातून तुम्ही काय करणार अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन लेस करणार आणि जो तुमचा रिझल्टंट लॉस राहील त्याला तुम्हाला कंपेअर करायचा आहे ब्रॉड फॉरवर्ड लॉस बरोबर. तुमचा जो आफ्टर रिड्युसिंग अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन तुमचा जो काही बॅलन्स राहील तो तुमचा काय असतो बुक प्रॉफिट. हा जो बुक प्रॉफिट आहे हा तुमच्या ब्रॉड फॉरवर्ड लॉसपेक्षा ऑलवेज इक्वल किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. जर का हा ब्रॉड फॉरवर्ड लॉसपेक्षा कमी निघाला तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन काय करावं लागेल कमी करावं लागेल. आपण एक्झाम्पल थ्रू बघूया बघा या केसमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण हा क्वेश्चन बघूया की उत्तर आणि दक्षिण हे पार्टनर्स आहेत PP ट्रेडर्सचे. त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे. बघा त्यांनी काय काय केलं बघा, ही डेबिट साईड आहे, ही क्रेडिट साईड आहे. बोनस पेड केला आहे म्हणजे बघा बोनसला 43B लागतं, दॅट मीन्स ॲक्च्युली पेड असेल तरच अलाउड होतो. सो बोनस तर पेड आहे 50,000, दॅट मीन्स हा अलाउड आहे. सो ह्याची काही ॲडजस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. देन इंटरेस्ट ऑन लोन टेकन फ्रॉम बँक. आता ज्यावेळी त्या लोकांनी इंटरेस्ट ऑन लोन सांगितलं आहे तर बघा इंटरेस्ट ऑन लोन
ही सुद्धा एक अशी ॲडजस्टमेंट आहे जिकडे 43B ॲप्लिकेबल होतं. दॅट मीन्स ॲक्च्युली पेड असेल तरच अलाउड होतो. आता या इंटरेस्ट ऑन लोनबद्दल काहीही त्या लोकांनी सांगितलेलं नाही आहे की हा पेड आहे की नाही आहे. सो आपल्याला ह्याच्यासाठी चेक करावं लागेल. जनरली काहीही सांगितलं नसेल तर तुम्ही अज्युम करू शकता की हा पेड आहे. ओके. देन अदर एक्सपेन्सेस ओके अज्युम करू शकतो. अदर एक्सपेन्सेस तर अलाउड आहेत. देन नेक्स्ट आहे सॅलरी टू पार्टनर्स. हे काय करावं लागेल आपल्याला? सॅलरी टू पार्टनर्स तुम्ही काय करणार? बेसिकली दोन्ही पण व्हॅल्यूज काय करणार? ॲड बॅक करणार. किती आहे दोन्ही मिळून जर का आपण टोटल केली तर 0 0 0 2 3 7. सो 7,32,000 तुम्ही ॲड बॅक करणार. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे? 15%. दॅट मीन्स अगेन 3% तुम्हाला काय करावं लागेल? 3% तुम्हाला काय करावं लागेल? ॲड बॅक करावं लागेल. बिकॉज तो काय आहे? डिसअलाउड आहे. राईट. नेक्स्ट डेप्रिसिएशन. हे तर ॲज पर बुक्स आहे. सो हे तर ॲड होणारच आहे बिकॉज आपण ॲज पर इन्कम टॅक्स अलाउड करतो. राईट. जो नेक्स्ट आहे तो नेट प्रॉफिट. ह्या नेट प्रॉफिटप्रमाणे आपला प्रॉब्लेम स्टार्ट होईल. ग्रॉस प्रॉफिट काही गरजेचं नाही आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे आपलं इन्कम आहे. आपण मगाशीच बघितलं हे काय आहे? अलाउड इन्कम आहे. सो यावर कोणतीही ॲडजस्टमेंट येणार नाही. बघूया त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिलं. तर त्यांनी काय सांगितलं बघा, डेप्रिसिएशन फॉर द इयर अलाउड अंडर सेक्शन 32 इज 30,000. म्हणजे हे इन्कम टॅक्सप्रमाणे आहे. सो ह्याने जर आपल्याला डेप्रिसिएशन गिवन दिलं आहे दॅट मीन्स तुम्ही काय करणार? 40,000 ॲड करणार आणि देन 30,000 लेस करणार. देन ड्युरिंग द लास्ट इयर फर्म हॅज इन्कर्ड लॉस ऑफ 8,50,000 विच इन्क्लूड्स अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन ऑफ 50,000. म्हणजे आता ह्यांनी लास्ट इयरचा तुम्हाला ब्रॉड फॉरवर्ड लॉस दिला आहे जो किती आहे? 8,50,000, ज्यामध्ये 50,000 अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन आहे. दॅट मीन्स तुमचा ब्रॉड फॉरवर्ड लॉस ॲक्च्युली किती आहे? 8 lakhs आणि 50,000 तुमचे काय आहेत? अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन आहे. ओके. सो आता क्वेश्चनकडे बघूया. ओके. अजून पुढे एक दिलं आहे की इंटरेस्ट ऑन लोन टेकन फ्रॉम बँक इज एट टू बी पेड. दॅट मीन्स हा जो इंटरेस्ट आहे हा पेड केलेला नाही आहे आणि इंटरेस्ट हा पेड केलेला नसेल तर तो पुन्हा काय करावा लागेल? तुम्हाला ॲडबॅक करावा लागेल. सो क्वेश्चन बघा कसा सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. सिम्पल आपण काय काय करणार आहे या क्वेश्चनमध्ये बघा. नंबर 1 सगळ्यात पहिलं तर आपल्याला काय करायचं आहे? हा आहे पार्टनरशिपचा क्वेश्चन. सो पार्टनरशिपच्या क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट 12%पेक्षा जास्त असेल तर जेवढा काही एक्सेस आहे तो ॲडबॅक करायचा. सेकंड थिंग रेम्युनरेशन जे काही बुक्समध्ये दिलं आहे ते ॲडबॅक करायचं आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं? रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करायचं आणि त्याला कम्पेअर करायचं. मग विचेवर मिनिमम असेल तर तुम्ही काय करणार? लेस करणार. सो या केसमध्ये बघा बट ऑब्वियसली नेहमीप्रमाणे आपला क्वेश्चन स्टार्ट होईल ॲज पर प्रॉफिट अँड लॉस. 87,500 ॲड काय काय करणार आपण? डिसअलाउड एक्सपेंडिचर्स. यामध्ये सगळ्यात पहिलं तर सॅलरी त्या लोकांनी ॲड करून टाकली 7,32,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो एक्सेस होता आहे बघा इन एक्सेस ऑफ 12%. दॅट मीन्स 3% एक्सेस होता तो त्यांनी काय केला? ॲडबॅक केला. 4,500 प्लस 6,000 टोटॅलिटीवर कॅल्क्युलेशन केलं आहे. डेप्रिसिएशन ॲज पर बुक्स ॲडबॅक केलं आणि इंटरेस्ट ऑन लोन का? बिकॉज ऑफ अंडर सेक्शन 43B कारण तो पेड नाही आहे. सो 45,000सुद्धा ॲड झाले. असे करून 8,19,100 काय केले? ॲड केले. सो टोटल झाले 9,06,600. यामधून अदर एक्सपेंडिचर्स कोणतं नाही आहे बट आपण डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स लेस करावं लागेल. सो ते लेस केलं आणि असं करून आपल्याला फायनल प्रॉफिट आला 8,76,600. आपण काय बोललो होतो? आता आपल्याला बघा इथे रेम्युनरेशन काढायचं आहे त्यांचं. बिकॉज रेम्युनरेशन हा अलाउड एक्सपेंडिचर आहे बट ॲज पर इन्कम टॅक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 8,76,600 हा तुमचा बुक प्रॉफिट आहे बट बिफॉर अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन. सो यातून तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे? अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन लेस करायचं. आता अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन किती आहे? 50,000. 8,76,600 मायनस 50,000 बॅलन्स किती राहिले? 8,26,600. राईट. मग असे मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन लेस केल्यानंतर जे काही बॅलन्स बुक प्रॉफिट राहील हा तुमच्या ब्रॉड फॉरवर्ड लॉसपेक्षा कमी नसला पाहिजे. दॅट मीन्स तुमचा ब्रॉड फॉरवर्ड लॉस आणि बुक प्रॉफिटमध्ये तुमचा जो काही बुक प्रॉफिट आला आहे हा ऑलवेज तुमच्या ब्रॉड फॉरवर्ड लॉसच्या इक्वल किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. आपला ब्रॉड फॉरवर्ड लॉस किती आहे? 8 lakhs. मग 8 lakhsपेक्षा तरी 8,26,600 कसे आहेत? जास्त आहेत. सो काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता 8,26,600 बुक प्रॉफिट मिळाला आणि आता आपण प्रॉफिट्समध्ये आहोत. सो प्रॉफिटमध्ये असेल तर त्या केसमध्ये आपण काय बोललो होतो की फर्स्ट 3 lakhsचे 90% आणि रिमेनिंग अमाऊंटचे 60%. सो असं कॅल्क्युलेशन करून 5,85,960 काढली मॅक्झिमम रेम्युनरेशन अंडर सेक्शन 40B.
हे कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला कंपेअर करायचं ॲक्च्युअल. आपण 7,32,000 दिलं आहे, सो विच एव्हर इज लोअर. सो 5,85,960 तुम्ही घेतले. 5,85,960 तुम्हाला रेम्युनरेशन मिळालं. आता आपल्याला पुन्हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हे जेवढं काही आपण कॅल्क्युलेशन केलं आहे, हे तुमचं संपूर्ण कॅल्क्युलेशन कसलं आहे, रेम्युनरेशनचं आहे. ओके. सो यामध्ये आता ॲक्च्युअल आपलं PGBP इन्कम काढायचं असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करणार. बघा, बुक प्रॉफिट बिफोर ॲडजस्टिंग अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन. सो प्रॉफिट कोणता घ्यायचा तुम्हाला, बिफोर ॲडजस्टिंग अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन. एक गोष्ट लक्षात घ्या की अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन हे बेसिकली ऑलवेज लास्टला ॲडजस्ट केलं जातं, बट फक्त आणि फक्त बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन काय केलं होतं, वरती लेस केलं होतं. अदरवाईज ते आपण आधी लेस करत नाही. त्यामुळे आपण त्याच्या आधीचा जो काही प्रॉफिट होता 8,76,600 तो इथे कन्सिडर केला आहे. यातून बट ऑब्वियसली आपण रेम्युनरेशन आपण कम्प्यूट केलेलं लेस केलं 5,85,960. सो रिमेनिंग राहिले 296,40. मग यामधून आता सगळ्यात पहिलं काय लेस करणार, ब्रॉड फॉरवर्ड लॉस. ब्रॉड फॉरवर्ड लॉस लेस केला, जेवढं काही आपलं 296,40 आहे सो तेवढेच लेस केले. मग ब्रॉड फॉरवर्ड लॉस बघा किती होतं तुमचा, 8 लाख होता. 8 लाखमधले तुम्ही लेस किती केले, 296,40. सो बॅलेन्स तुमचे 5,09,360 राहिले असतील आणि तुमचा अनॲब्झॉर्ब्ड डेप्रिसिएशनसुद्धा हे सुद्धा. सो ह्या दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या काय होतील, पुढे जाऊन कॅरी फॉरवर्ड होतील. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन हे फक्त बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी होतं, मग त्याचा ॲक्च्युअल इम्पॅक्ट कुठेही येत नाही. तो अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन आपण कधी लेस करतो, फॉर एक्झाम्पल जर का तुमचा इथे आफ्टर रिड्युसिंग सॅलरी तुमचा इथे बॅलन्स किती राहिला असता, 9 लाख राहिला असता, तर ह्या 9 लाखामधून पहिले तुम्ही 8 लाख काढले असते, देन 1 लाख राहिले असते, तर त्या 1 लाखातून तुम्ही अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन काय केलं असतं, लेस केलं असतं. म्हणजे जर का तुम्हाला आठवत असेल तर आपला सिक्वेन्स आहे अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशनसाठी, की सगळ्यात पहिलं अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन घेताना सगळ्यात पहिलं तुम्ही करंट इयर डेप्रिसिएशन घालवलं आहे का ते चेक करा, करंट इयर डेप्रिसिएशन. देन ब्रॉड फॉरवर्ड लॉस, म्हणून आपण इथे बघा ब्रॉड फॉरवर्ड लॉस घेतला, आणि त्यानंतर काही राहिलं तर अनॲब्झॉर्ब्ड डेप्रिसिएशन. ओके, ठीक आहे. सो हा क्वेश्चन आय थिंक तुम्हाला क्लिअर असेल. आपण पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगतो आहे की व्हॉट इफ ब्रॉड फॉरवर्ड लॉस इज 9 lakhs, ज्यामध्ये तुमचं अनॲब्झॉर्ब किती असतं, 1 लाख असतं. आता बघूया आपण की समजा आपला जो ब्रॉड फॉरवर्ड लॉस आहे हा 9 लाख असता, तर बट असे बाकी सर्व कॅल्क्युलेशन आपलं काय झालं असतं रे, सेम राहिलं असतं, आणि आपलं फायनल आन्सरसुद्धा 8,76,600 झालं असतं. चेंज कुठे झालं असतं, आपलं अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन किती आहे, 1 लाख. ओके, पण जर का मी 1 लाख लेस केले, फॉर एक्झाम्पल जर का मी इथे 1 लाख लेस केले असते, तर माझा आन्सर इथे किती आलं असतं, 7,76,000 आलं असतं. आणि माझा ब्रॉड फॉरवर्ड लॉस किती आहे, 8 लाख. मी मगाशी काय म्हटलं की तुमचा जो बुक प्रॉफिट आहे हा ब्रॉड फॉरवर्ड लॉस एवढाच किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही. मग ब्रॉड फॉरवर्ड लॉसपेक्षा कमी होत होता, मग अशा वेळी तुम्ही काय करायचं, तर तुमचा जो अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन जे तुम्ही लेस करताय त्याला काय करा, कमी करा. मग या केसमध्ये तुम्ही काय करायचं माहिती आहे का, की बुक प्रॉफिट तुमचा 8,76,600 आहे, त्या प्रॉफिट तुमचा 8,76,600 आला आहे. तुम्हाला ब्रॉड फॉरवर्ड लॉस तुम्हाला कळतं आहे की काय होणार आहे, कमी जाणार आहे. मग त्या केसमध्ये जेवढा बुक प्रॉफिट आहे तेवढे 8 lakhs लिहून घ्यायचे, तेवढे 8 lakhs लिहून घेतले, आणि जी बॅलन्सिंग फिगर असेल ती इथे अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशनला घ्यायची. सो 8 लाख आला तुमचा बुक प्रॉफिट, बट ऑब्वियस नेहमीप्रमाणे ॲक्च्युअल 7,32,000 तर आहेतच, आणि कॅल्क्युलेट करताना फर्स्ट 3 लाखचे 90%, 2,70,000ला कम्पेअर केलं 1,50,000. सो बट ऑब्वियस हायर 2,70,000 आहे, आणि प्लस 5 लाखाचे 60%. सो टोटॅलिटी 5,70,000, विच एव्हर इज लोअर, दॅट इज 5,70,000. मग पुन्हा एकदा 8,76,600 आपला प्रॉफिट होता बिफोर अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन. सो त्यातून मग 570 लेस केले, 3,600 राहिले, त्यातून तेवढाच ब्रॉड फॉरवर्ड लॉस आपण रिड्यूस करून घेतला, आणि टोटल इन्कम किती झालं, नील. सो फर्मचा टोटल इन्कम काय आहे, नील आहे. सो त्यांना टॅक्ससुद्धा काही पे करायची गरज नाही. आणि अशा तऱ्हेने तुमचा ब्रॉड फॉरवर्ड लॉस कॅरी फॉरवर्ड किती होणार होता, बॅलन्स 493,400, आणि अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन 1 लाख. हे टोटॅलिटीवर तुमचं काय होईल, पुढे जाऊन कॅरी फॉरवर्ड होईल. ओके, सो हीच एक ॲडजस्टमेंट तुम्हाला मला सांगायची होती. होप सो तुम्हाला समजली असेल. थँक्यू.